नमस्कार मित्रांनो, आज आपण माणुसकीला काळीमा लावणाऱ्या केरळमधल्या त्या घटनेबद्दल बोलणार आहोत, जी घटना एका गरोदर हत्तीनी सोबत घडली। आता माणूस आणि माणुसकी या शब्दाची ही लाज वाटू लागली आहे। केरळ सारख्या सुशिक्षित राज्यात अशी घटना घडावी, काय दोष होता तिचा? ती गरोदर होती, पोटात बाळ होतं तिच्या। अन्नाच्या शोधात ती मनुष्य वस्तीवर आली। बाळ आपलं उपाशी राहता कामा नये, आपल्याला अन्न मिळवायलाच हवं, कुठल्याही मातेला वाटावं असं त्या हत्तीनीला वाटलं। शेवटी आईच ना ती, मूक जनावर जरी असलं म्हणून काय झालं, बाळाच्या भुकेची आर्त साध पोटातही तिला कळतेच ना। म्हणूनच अन्नाच्या शोधात ती मनुष्य वस्तीवर आली। किती विश्वास ठेवला तिने माणसांवर। गावातल्या काही लोकांनी तिला फिरताना पाहिलं। तिच्या समोर त्या अमानवी लोकांनी फटाक्यांचे स्फोटक असलेले अननस धरले। आपल्या आणि आपल्या बाळाला अन्न देणारी ही माणसे किती दयाळू आहेत, असाच विचार तिने केला असेल ना। असा विचार करून तिने ते अननस सोंडेत धरले। अननस सोंडेतून तोंडात टाकताना मोठा स्फोट झाला। तिचे सोंड आणि ती रक्तबंबाळ झाले। ती सैरावैरा धावू लागली, परंतु आपल्याला खायला देणाऱ्या लोकांना तिने कसलीही इजा न करता आपलीच काहीतरी चूक असावी अशा विचाराने ती तिथून निघून गेली। आपण या अमानवी लोकांवर विश्वास ठेवला याची तिला जाणीव झाली होती। रक्तबंबाळ अवस्थेत ती तिथून निघाली। आपल्या बाळासाठी आपल्याला काहीतरी खायला हवं हे तिला माहित होतं, पण भाजलेल्या आणि त्या रक्तबंबाळ शरीर घेऊन तो मुका जीव ती आई भटकत राहिली। भटकता भटकता ती वेल्ल्यार नदीवर आली आणि नदीपात्रात जाऊन उभी राहिली। तिला अतोनात वेदना होत होत्या। एव्हाना तिला कळून चुकलं होतं की आपण ज्या माणसांवर विश्वास ठेवला त्या माणसांवर विश्वास ठेवून आपण आपल्या आयुष्यामध्ये सर्वात मोठी चूक केली आहे। मी अननस तोंडात घेतलं तेव्हाच काहीतरी घडलं। म्हणजे ज्यांनी आपल्याला अननस खायला दिले होते त्यांनी अननसात काहीतरी घातलं होतं। ज्या माणसांना मी दयाळू समजत होते ती माणसंच माझ्या आणि माझ्या बाळाच्या जीवावर उठली। मनात तिच्या प्रश्नांचे काहूर माजले होते। अशातच काही माणसे नदीजवळ आली। तिला नदीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न ती करू लागली, परंतु माणसांना पाहून ती आणखीच चवताळली। तिचा पारा चढला। तिने मनोमनी ठरवलं होतं, आता मी उपाशी राहील, पण या माणसांना माझ्या बाळाजवळ अजिबात येऊ देणार नाही। शेवटी तिने जिद्दच पकडली। तिने तिच्याजवळ कुणालाच येऊ दिलं नाही आणि शेवटी भुकेने ती मेली। तिचं बाळही मेलं। माणुसकीला काळीमा फासणारं कृत्य ते घडलं। तिच्या जिद्दीला खरंच सलाम आणि गहाण ठेवलेल्या माणसाच्या माणुसकीचा जाहीर निषेध। धन्यवाद मित्रांनो।